मित्रांनो नमस्कार. दिवाळीचा उत्सव सगळीकडे जोर धरू लागलेला आहे. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट होऊ लागलेला आहे. तुम्ही देखील नेहमीप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये बाहेर पणत्या दिवे लावणार आहे. पण ही दिवाळी तुम्ही तुमच्या अंतर्दिव्यानी, तुमच्या ज्ञानाच्या दिव्यानी लावावी, साजरी करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून हा व्हिडिओ करतोय. समजून घ्या. समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ही दिवाळी आणखीन फलदायक होईल असं मला वाटतं. मित्रांनो, बरेच वर्षांपूर्वी ब्रँडन बेज नावाच्या एका अमेरिकन लेखिकेने एक आत्मचरित्रपद पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं द जर्नी. आत्मचरित्रावरचं पुस्तक असल्यामुळे त्यामध्ये तिनं लिहिलं की तिला एक आजार निर्माण झाला आणि त्या आजारामध्ये तिला पोटामध्ये ट्यूमर निर्माण झाला. ट्यूमर निर्माण झाल्यानंतर ते अगदी घातक होतं. त्यामुळे डॉक्टर्सनी तिला वेगवेगळ्या थेरपीज सांगितल्या. पण ती एक हीलर होती स्वतः आणि पर्यायी औषध व्यवस्था फॉलो करणारी व्यक्ती होती. त्यामुळे ती म्हणाली की नाही, मी डायरेक्ट डिझीज ट्रीट करणार नाही, तर हा डिझीज निर्माण का झालाय ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार. माझ्या बॉडीमध्ये एक डिझीज निर्माण झालाय याचा अर्थ त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. म्हणून तिनं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्या पुस्तकामध्ये ती लिहिते की कारण शोधताना तिला असं लक्षात आलं की ती ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस तिचे आई वडील तिला आणि तिच्या धाकट्या बहिणीला एका समुद्र किनाऱ्यावरती फिरायला घेऊन गेले होते. तिथं त्या दोघी खेळत होत्या आणि खेळताना हिने त्या वाळूचा एक किल्ला बनवला होता आणि तिच्या बहिणीने तो किल्ला तोडला. ती रडत रडत तिच्या आई वडिलांच्याकडे गेली आणि तिची तक्रार करायला लागली. म्हणाली की माझा किल्ला हिने तोडलेला आहे. तर तिच्या आई वडिलांनी त्या धाकट्या बहिणीला रागवण्याऐवजी हिलाच रागवलं. तिला म्हणाले की तुला कळत नाही काय, ती लहान आहे, ती असं करणार, पण तू का एवढी चिडलीस, तू का आम्हाला सांगायला आलीस, असं काहीतरी घडलं. ह्या गोष्टीचं तिला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं की ज्यावेळेस ती शोधायला गेली त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की ही एक जखम तिच्या आतमध्ये 30 वर्ष होऊन गेली तरी ताजी आहे. चकित झाली ती. आणि त्यानंतर तिनं असं ठरवलं की ही जी जखम आहे ती हील करायची, ट्रीट करायची. आणि ती हील आणि ट्रीट करायला वेगळं काय करायचं नव्हतं. तिला असं वाटलं की मी इतकी वर्ष ही गोष्ट माझ्या मनामध्ये धरून ठेवलेली आहे. आणि लक्षात घ्या, कदाचित मनामध्येही धरून ठेवली नव्हती तिनं, तिच्या अस्तित्वाने ती धरून ठेवली होती. ती म्हणते की मी चकित झाले की इतक्या वर्षानंतर मला ही गोष्ट आठवली आणि नुसती आठवलीच नाही तर त्याबरोबरच सगळं ते दुःख देखील आठवलं, तो राग देखील आठवला. आणि ती म्हणते की मला स्वतःला माफ करायला सुरुवात केली. आणि माझ्या आई वडिलांना त्यावेळेसची जी परिस्थिती असेल, जसे ते बोलले असतील, त्यांना देखील या घटनेबद्दल माफ करायला सुरुवात केली. ही गोष्ट मी रोज करू लागले. आणि जशी मी ही गोष्ट करू लागले तसं माझ्या आतमध्ये काहीतरी एक घडायला लागलं, एक प्रोसेसिंग व्हायला लागलं. आणि ती म्हणते चमत्कार झाला. हळूहळू माझा ट्यूमर जो कॅन्सरस होता, डॉक्टरने सांगितलं होतं की तुझा जीव जाणार आहे तू जर काही थेरपी केली नाहीस तर. पण तो ट्यूमर डिझॉल्व्ह झाला. आणि ह्यावरच तिनं माय जर्नी म्हणून हे पुस्तक लिहिलं होतं. मित्रांनो, असं तर आपल्या जीवनामध्ये किती घडत असेल. किती गोष्टी अशा असतील ज्या आपल्याला लागलेल्या आहेत आणि त्याच गोष्टीने आपल्या आतमध्ये असंच घर करून ठेवलेलं आहे. पण याचा अर्थ सगळ्यांना ट्यूमरच होईल असं नाही. ट्यूमर हा एक जर आपण प्रतिकात्मक विषय घेतला, एक बाधा घेतली,
अशा अर्थानं त्याच्याकडे जर बघितलं, तर ट्यूमर ही एक बाधा होती, एक अडथळा होता. तिच्या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेला तो एक अडथळा होता. काही लोकांच्या जीवनामध्ये असे प्रसंग जर तुम्ही असे धरून ठेवले असतात ना, आपल्या आई-वडिलांशी मतभेद झालेले असतात. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला अपमानित केलेलं असतं, आपल्याला रागवलेले असतात, आपल्याला वेळ प्रसंगी मारलेलं असतं त्यांनी. आपल्या भावंडांशी आपले झालेले मतभेद असतात, आपल्या शिक्षकांशी झालेले असतात. पण हे लांबचे झाले. या जवळच्या आपल्या लोकांशी झालेले मतभेद जर आपण असे साठवून ठेवले, तर आपल्या आतमध्ये एक बाधा निर्माण होते, एक अडथळा निर्माण होतो आणि तो दरवेळेस एका कुठल्यातरी आजाराच्या निमित्तानेच प्रकटेल असं नाही, तर तो जीवनामध्ये, जीवनाच्या प्रवाहामध्ये देखील निर्माण होतो. आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये निर्माण होतो. आपल्या पैशाचे पैशाच्या समस्या ह्या अडथळा म्हणून समोर येऊ लागतात. आपली प्रगती खुंटू शकते. आपले नातेसंबंध बिघडू शकतात. कितीतरी गोष्टी अशा घडतात, की आपल्या आतमध्ये ह्या गोष्टी जर आपण तशाच ठेवल्या, तर त्या बाधा बनतात. मित्रांनो, मला आज तुम्हाला हेच सांगायचं आहे, की नुसते बाहेरचे दिवे लावून आपल्याला दिवाळी साजरी करायची नाहीये. तर ह्या गोष्टीबद्दल जागं होऊन आपल्या आतला जो अंतर्प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, द लाईट ऑफ नोइंग, यू हॅव टू नो. येस, जर मी असं काहीतरी कॅरी करत असेल, तर ह्या दिवाळीच्या शुभनिमित्ताने मी ते विसर्जित केलं पाहिजे. आणि ते विसर्जित करायला काय करण्याची गरज आहे? काही वेगळं नाही. फक्त त्याची नोंद घेणं गरजेचं आहे, की येस, आय एम कॅरिंग धिस. मी हे कॅरी करतोय, पण आता ते कॅरी करण्याची गरज नाही. मला त्याला विसर्जन करू दे, त्याला जाऊ दे. लेट मी फॉरगिव्ह मायसेल्फ अँड लेट मी फॉरगिव्ह दोज पीपल की ज्यांच्यामुळे हे निर्माण झालेलं आहे. आपल्याला जाऊन त्यांच्याशी काही संबंध सुधारायचे नाहीयेत, काहीच करायचं नाहीये. पण आपल्या आतमधली ही जखम आपल्याला बरी करायची आहे. आणि असं जर झालं, तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून फरक लक्षात यायला लागेल. तुम्ही आतून हलके व्हायला लागाल आणि तुमच्या जीवनामध्ये जितक्या म्हणून काही अडचणी आहेत, त्या जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळी दिवाळी आपल्याला काय साजरी करायची आहे? सो आवर्जून हा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ शेअर करा आणि शक्य झालं तर ही दिवाळी अशा पद्धतीत साजरी करायचा प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.